शिंदेपळसे येथे आयोजित गोमाता जन्मदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रामेश्वर सदगीर आणि सर्वज्ञ मित्रमंडळ शिंदेपळसे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या सोहळ्यात आदर्श सरपंच आणि भास्करराव पाटील पाटोदा संभाजीनगर यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यान दिले। त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांसाठी मार्गदर्शन केले। गायीची सेवा हीच आईची सेवा आहे। गायीच्या संरक्षणाने समाजातील एकता आणि प्रेम वाढते। तिचे संरक्षण हेच आपले कर्तव्य आणि पवित्र जबाबदारी आहे, असे रामेश्वर सदगीर यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, विजयप्पा करंजकर, निलिमाताई पवार, संजय अण्णा तुंगार, बाजीराव जाधव, सरपंच शिंदे, गोरखण्णा जाधव, माजी सरपंच नवनाथ गायधनी, माजी सरपंच भाऊराव पाटील तुंगार, बाळासाहेब जाधव, माजी सरपंच जगन तात्या आगळे, रमेश शेठ कटाळे, भाऊसाहेब गायधनी, सविताताई तुंगार, माधुरीताई तुंगार, पप्पू शेठ, चंदूभाऊ साडे, सदगीर आणि संपत बिन्नर यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमात रामेश्वर सदगीर यांनी आपल्या भाषणात महत्त्वपूर्ण विचार मांडले। त्यांनी सांगितले, गायीची सेवा हीच आईची सेवा आणि गायीचे संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व यावर विशेष जोर दिला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गब्बर तुंगार, योगेश जाधव, शुभम जाधव, संदीप झाडे, खंडेराव झाडे, नंदू झाडे, कुणाल तुंगार, श्रीकांत तुंगार, कैलास तुंगार, शरद तुंगार, उद्धव मते, संपत पाटील तुंगार, रमेश झाडे, राजू झाडे, जगदीश आमले, कृष्णा जाधव, सौरभ शिरसाट, अक्षय तुंगार, पंकज तुंगार, राहुल तुंगार, साहेबराव एखंडे, बाळू सरोदे, संजय चौधरी, दत्तू नरवडे, संतोष तुंगार, सुनील कटाळे, विष्णू टावरे, लाला जाधव मंडपाले आणि इतर कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। आज गायचा माझा हा 18वा वाढदिवस आहे आणि ती मी राजस्थानवरून आणली। गाय माझ्या दुकानात 15 वर्षापासून गाय ठेवतो मी। गायची सेवा म्हणजे जी आईची सेवा आहे आणि सकाळी पहाटे 5 वाजता येऊन मी शेण काढायचं आणि साफसफाई आणि चारा पाणी करून परत घरी जातो मी आणि त्याच्यानंतर 9 वाजता दुकानात येतो मी। दुकान उघडल्यानंतर परत गायीचा चारा बिरा हा स्वतः मी करतो आणि गायीचा या सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे। गायीचा एक असा विषय का मला कोरोना झाला होता 2021ला। तर कोरोनामध्ये मी डॉक्टरांचं एक पण ऍडमिट पण झालो नाही आणि गोळी पण घेतली नाही। मी सलग 5 ते 6 दिवस गोमित्र घेतलं। त्या गोमित्राने माझे रिपोर्ट पूर्ण नील आले आणि त्याच्यानंतर गायीचं अजून मला आपुलकी वाढली का प्रत्येकानं गाय पाळायला पाहिजे। गावठी गाय म्हणा, गिर गाय म्हणा, देशी गाय हे आपल्या हिंदुत्वाचं दैवत आहे। वाढदिवसानिमित्त आज गीताचा 2रा वाढदिवस आहे। मागच्या वेळेस आम्ही कीर्तन ठेवलं होतं, यावेळेस पेरे पाटलांचं व्याख्यान ठेवलेलं आहे आणि व्याख्यानानंतर स्नेहभोजनाचा पण कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे। आमचे मित्र सदगीर शेठ यांनी भव्य कार्यक्रम ठेवला आहे गौ मातेचा। अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे। महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम कुठे झाला नाही, हा फर्स्ट टाइम कार्यक्रम झाला आहे इथं पळसे शेठ हे मनापासून भावनेने गोमातेचा हे करता कार्यक्रम। आज व्याख्यान ठेवलं आहे पेरी पाटलांचं। माझे नाव कुणाल सचिन तुंगार। नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात प्रथमच असा कार्यक्रम होतोय की जिथे गोमातेचा बर्थडे साजरा होतोय। तर आमचे मित्र पिंटू शेठ सदगीर यांनी हा कार्यक्रम प्रथमच नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमच हा कार्यक्रम इथे होतोय। तर कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे, सर्वप्रथम सकाळी गायींना आंघोळ घालण्यात आली, त्याच्यानंतर गायींची सजावट करण्यात आली, त्याच्यानंतर भास्करराव पेरे पाटलांचं संभाषण आहे, व्याख्यान आहे। भरपूर असा जनसमुदाय इथे उपस्थित आहे। त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे। सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आलेलो आहे। जास्त काय आपण त्यांना ऐकण्यासाठी आलेलो आहे आणि ज्या सदगीर परिवाराने हे 7 भाऊ आहे
यांचा गेली 40 वर्षापासून व्यावसायिक म्हणून ते आपल्या 7 भाऊ आहे. ते गेली 40 वर्षापासून शिंदे पंचक्रोशीत, पळसे पंचक्रोशीत आमच्या त्यांचा स्टील व्यवसायात, सिमेंट आणि या व्यवसायामध्ये मोठी झेप घेतलेली आहे त्यांनी. या व्यवसायाकडून आज पंचक्रोशीमध्ये सदगीर परिवाराचं नाव या पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंबामध्ये या पंचक्रोशीत नाव असतं आहे. आणि आज गेली 8वा वाढदिवस या गोमातेचा आहे. गोमातेपासून मित्रांनो त्यांनी त्यांच्या गावकरी पेपरला त्यांचे सर्व व्यथा मांडलेली आहे. ती अनोखी आहे, कारण साधू संत सांगतात का गोमातेच्या सेवेने काय भेटू शकतो, या सदगीर परिवाराने अनुभवले. आणि गिर गाईच्या शेण, गोमित्र यामधून आपल्या आरोग्याला किती फायदा आहे. आज ती काळाची गरज आहे, कारण आज जर्सी गाईचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्यामुळं कॅन्सरचं प्रमाण आरोग्य अधिकारी आपल्याला खूप सांगत आहे. पण व्यवसायाच्या माध्यमातून आज प्रत्येक शेतकऱ्याकडे जर्सी गाई झालेली आहे. या जर्सी गाईचा आपल्या आरोग्याला खूप धोका आहे, कारण आपल्याला गावठी गाई पूर्वी आपल्या प्रत्येक घरात होती, ती गाय आपली गावठी गेलेली आहे. या सदगीर परिवाराने आपल्याला या गोमातेच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शारीरिक आरोग्य आणि काय काय मिळेल या गोमातेच्या याच्यातून फायदा त्यांनी त्या गावकरी पेपरच्या माध्यमातून दिलेला आहे. कारण तिथं गोमूत्र, शेण सर्व आयुर्वेदिक आहे. कारण याचा अनुभव खरं तर सदगीर कुटुंब आणि त्यांचे 6 भाऊ आणि गेल्या 15-20 वर्षापासून आपण बघतोय अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील मनमिळावू आणि या ठिकाणी गोमातेची वाढदिवस सेवा करतात. मी या ठिकाणी आपल्या परिसरातील सर्व सरपंच आलेत, सर्व सन्माननीय सदस्य आले आणि आपण महाराष्ट्रातील अत्यंत ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे पेरे पाटील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले. मी या ठिकाणी विनंती करीन सर्व सरपंचांना. मी सरपंच होतो, सभापती झालो, परंतु आता नवीन पिढी आहे. नवीन पिढीने पेरे पाटलांचं मार्गदर्शन घ्यावं आणि या भागातील जे सरपंच आहेत त्यांनी अत्यंत चांगला असा गावाचा विकास करावा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि आपणच सगळे या ठिकाणी भाषणं करायला लागलो, आपल्याला पेरे पाटलांचं ऐकायचं आहे. मी या ठिकाणी विनंती करतो आपण पेरे पाटलांना बोलायला द्यावं, आपण सर्वांनी निवांत त्यांचे विचार ऐकावे. आणि गोमाता जन्मदिन साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुणे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, तसेच आपल्या पंचक्रोशीतील सर्व सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित झाले. त्यांचं मी या ठिकाणी सदगीर परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि हा जो उपक्रम सरपंच साहेब, खूप अनोखा उपक्रम सदगीर परिवाराने चालू केलेला आहे. आता सर्व सरपंचांनी सांगितलेलंच आहे, त्यांचा जो व्यवसाय असेल आणि त्यांचं जे कुटुंब आहे खूप धार्मिक कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांपासून त्यांना अशी शिकवण होती का मी बघितलेलं आहे, हे माझे एकदम जवळचे मित्र आहे, आम्ही बरोबर काम केलेलं आहे, की पंढरपूरची यात्रा असेल, त्र्यंबकेश्वरची यात्रा असेल, प्रत्येक वारीला ते न चुकता त्यांच्या घरातला एक भाऊ जात असे. असं हे संस्कारिक कुटुंब आहे. आणि खूप आणि पंचक्रोशीत त्यांनी व्यवसाय जरी केलेला असेल, खूप प्रेमाने व्यवसाय केलेला आहे. कारण दुसऱ्या गावात येऊन व्यवसाय करणं तुम्हाला माहिती आहे सरपंच साहेब कसं असतं, परंतु हे दुसऱ्या गावावरती येऊन ह्या गावात त्यांनी 40 वर्षापासून हा व्यवसाय केलेला आहे. अतिशय चांगलं मनमिळावू आणि सर्वांना सामावून घेणारं कुटुंब हे या ठिकाणी